मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. आपण टपालाद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकतात किंवा व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क साधू शकतात. प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं, कारण माझे दौरे जास्त असतात. मोबाईल नंबर आहे 9850155558. आजचा कार्याचा विषय हा रत्नविषयक आहे, रत्नाचे दुष्परिणाम. आत्ताच आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे की रत्न कोणत्या पद्धतीने वापरायला पाहिजे आणि त्याची सावधानता काय बाळगायला पाहिजे. तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर रत्नाचे दुष्परिणाम काय होता हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. रत्न वापरताना आपल्याला ती योग्य जाणकार ज्योतिषाकडून बघूनच वापरायला हवी. काही पुष्कळसे लोक राशीरत्न वापरतात, जन्मराशीप्रमाणे वापरतात किंवा प्रचलित राशीप्रमाणे वापरतात, परंतु हे सर्वतः चूक असते. आपल्याला पती-पत्नी विवाहित असेल तर दोघांना पूरक असं रत्न वापरायला पाहिजे. परंतु याच्याहूनही पुढचं विस्तृत हे मी सांगतो की वर्तमान स्थितीत सासू-सासऱ्यांची वाद जास्त होत आहे, सुनबाईंचे आणि मुलांचे सुद्धा होऊन राहिले. तर याच्यासाठी सासू-सासरे आणि मुलं आणि सुनबाई यांच्या संयुक्त याच्याने आपल्याला रत्न ते वापरायला पाहिजे की सगळ्यांना पूरक अशी रत्न ही वापरणं अत्यंत इष्ट आहे. आता समजा मंगळाचं रत्न आपण अष्टम स्थानातील वापरलं तर अपघात भय असतो आणि मंगळाचंच रत्न ज्याला मुंगा प्रवाळ म्हणतात ते षष्टम स्थानातील वापरलं तर रक्त कॅन्सर होतो आणि रक्ताचे दोष निर्माण होतात, अल्प रक्त येते किंवा हेमोग्लोबिन कमी होण्याचे प्रकार असतात. रक्ताचे दोष असे निर्माण होत असताना पंडुरोग पण होण्याची संभावना असे असते. आता ह्याच तऱ्हेने आपण जर पन्नारत्न अष्टम स्थानातील आणि षष्टम स्थानातील पाहिलं आणि वयस्थानातील पाहिलं तर वयस्थानातील पन्नारत्न वापरत असताना आपल्याला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते आणि नपुसकत्व जर षष्टम स्थानातील रत्न वापरलं आणि विवाहाच्या दरम्यान वापरलं तर मग संतती होण्याचे प्रॉब्लेम होतात. नपुसक रत्न आहे, पन्नारत्न हे नपुसक आहे आणि हे जर आपण अष्टम स्थानातील वापरलं तर डोक्यावर आघात होण्याचे प्रकार आणि वेडेपडा येण्याचे आहे अशा आहे. आता बहुतेक अंशी काय करतात की रत्न वापरताना कोणालाही विचारत नाही आणि कोणाला किंवा सोनार सराफाला विचारून ते करतात, परंतु जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यायला पाहिजे. खरं तर याच्यासाठी विस्तृत कुंडली करून घेणं आहे. कुंडलीच्या माध्यमातून रत्न वापरायला हवी आहे. आता डायमंड रत्न किंवा हिरा रत्न जर आपण वापरलं आणि ते जर पापकर्तरी योगामधला असलं तर आणि किंवा अशुभकर्तरी योगात असलं किंवा शनीच्या दृष्टीत असलं तर मनुष्य मग वधफैली होतो आणि व्याभिचारग्रस्त असतात. बहुतांशी आपण ज्या बारबाला असतात त्यांच्यामध्ये हाच योग येतो आणि त्यामुळेच ते त्या व्यवसायाकडे वळत असतात. म्हणून रत्न वापरताना फार सावधानता बाळगण्याची आहे. आपण जर नीलम रत्न वापरलं, नीलम रत्न वापरत असताना मात्र ते योग्य तऱ्हेने वापरायला हवं आणि शुभत्वही राखायला हवं. आपण नुसतं रत्न वापरायचं नाही, त्याबरोबर आपल्याला आचरण पण शुद्ध ठेवावे लागते आणि आहार विहारचे पथ्य पाणी पाळावे लागते आणि कोणत्या वेळेला रत्न वापरायचं मुहूर्त पाहूनच रत्न वापरायचं असते आणि अभिमंत्रित रत्नच वापरायला हवे. आपण जर शनीचं रत्न चुकीच्या ठिकाणचं वापरलं तर विरक्त स्वभाव होतो आणि विरक्त स्वभाव होत असताना त्यात जर मकर राशी असली तर मग जास्त झोप येते. मग आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू असे आपल्याला आपली प्रवृत्ती निर्माण होत असते. माणिक रत्न जर आपण चुकीच्या ठिकाणचं वापरलं तर संपूर्ण आरोग्याचा घात होतो, आरोग्य नष्ट होण्याचा प्रयत्न होतो. याच्याने अल्पायुष्य होण्याचा योग आहे. बहुतांशी आजकाल काय झालं की लहान मुलं चिडचिड करायला लागली, कोणी काही करायला लागले, डोकेदुखी असले, मानसिक व्यथा असले, मुलगा असला तर सरळ सोनाराच्या दुकानात जातात, ज्वेलरच्या दुकानात जातात आणि मोतीरत्न आणि चंद्ररत्न चंद्रामध्ये गाडून रत्न वापरण्याचा प्रघात मी अनेका ठिकाणी आहे. परंतु हे चुकीचं आहे. चंद्ररत्न जर असले, ज्याची कुंभ राशी असली, ज्याची मकर राशी असली, ज्याची कन्या राशी असली, ज्याची मिथुन राशी असली, ज्याची वृषभ राशी असली, तुला राशी असली यांना तर कदापिही चंद्र चालत नाही. हा त्यांचा शत्रुग्रह आहे. याच्याने उलट मानसिक पीडा, चिंता वाढत असतात आणि मग नपुसक प्रकार होत असतात किंवा मानसिक आघात होतो आणि मग एखाद्या वेळी अपघात होण्याची संभावना देखील असते. मन विचलित होते, निर्णय घेता येत नाही. हा असे विविध प्रकारचे रत्न वापरताना आपल्याला सावधानता बाळगायला हवी. येथे जाणकार ज्योतिषाचीच गरज असते, पण खऱ्या अर्थाने रत्न वापरत असताना आपल्याला विस्तृत कुंडली काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कुंडलीमधूनच आपल्याला बरोबर कळत असते
नुसतं राशीवरून किंवा जन्मराशीवरून किंवा नावानिशीवरून रत्न पाहून करणं हा शुद्ध वेडेपणा असतो. तो ज्योतिषाला काय पण जो वापरतो त्यालाच तो दोषात्मक ठरण्याची संभावना असते. म्हणून रत्न वापरताना सावधानता बाळगा आणि जाणकार ज्योतिषाकडूनच विचारविनिमय मार्गदर्शन घ्या. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आहे. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी. माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 55 8. पुनश्च पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.